नमस्कार मित्रांनो, शोले पिक्चर मधला असरानीचा एक डायलॉग तुम्हाला आठवतो का? हम अंग्रेजों के जमाने के जेलर है, हमारे जेल में सुरंग, आहा हमारे जासूस पूरी जेल में फैले हुए हैं. हा जो डायलॉग आहे हा मला का आठवला किंवा हे आठवण्याची आज गरज का पडली? कारण आपल्या देशामध्ये सुद्धा ज्या अंग्रेजों के जमाने के जेलरची जी परिस्थिती आहे त्या प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे का काय, आणि संपूर्ण देशामध्ये आज जासूस फिरतायत का काय हे समजत नाही. याला कारण एकच आहे, कारण आपल्या देशामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर कोण कुठं कोणते मटणाची गाडी घेऊन चाललाय हे त्याच्यावर बारीक लक्ष असतं. कोण एखादा दलित किंवा ओबीसी नेता कोणत्या मंदिरामध्ये गेलेला आहे त्याच्यावर लक्ष असतं आणि त्यानंतर त्याला शुद्धीकरण केलं जातं. त्यानंतर कुठे जाऊन कोणी नमाज पाडला ह्याच्यावर बारीक लक्ष ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी त्याचे व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी दाखवले जातात. किंवा अशी अनेक उदाहरणं, कोण घोड्यावर बसला, कोणी मिशा ठेवली, कोण कुठे जातोय, हे प्रत्येक गोष्टीवर ज्याप्रमाणे जर सर्व्हेलन्स केलं जातं ना, CCTVची नजर ठेवली जाते, त्या प्रकारची परिस्थिती आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे काय असा प्रश्न निर्माण होतो. कारण अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी मग त्याच्यामध्ये कोर्टामध्ये काय एखादी टिप्पणी एखाद्या धर्माविरुद्ध केली किंवा कुठेही एखाद्या विशिष्ट धर्माला एखादी काय बातमी मिळते का ती घेऊन लगेच उडवली जाते आणि संपूर्ण देशामध्ये त्या बातमीवर एक चर्चा सुरू केली जाते किंवा डिबेट सुरू होतात. आणि हे सर्व करण्यामागे काय उद्देश आहे किंवा हे कोण घडवून आणतं किंवा ही जी जासूस पद्धत आपल्या देशामध्ये सुरू झालेली आहे ह्याचा नक्की काय उद्देश आहे हा जर तुम्ही समजून घेतला तर काही गोष्टी तुम्हाला समजून येतील. याच्यामध्ये काही वर्षापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी नाही म्हणता येणार, काही वर्षापूर्वी एक भाषण मी ऐकलं होतं. एका संस्थेचा पदाधिकारी आहेत त्यांनी एक भाषण केलं होतं की जी गोष्ट सरकारला करता येत नाही ती गोष्ट लोकांनी केली पाहिजे. म्हणजे ते कुणाला सांगत होते, समोर बसलेले जे लोक होते त्यांना ते सांगत होते की जी गोष्ट सरकारला जमत नाही ती लोकांनी केली पाहिजे, कारण त्याची आज गरज आहे. ह्या वाक्याचा अर्थ ते जे समोर बसलेले लोक आहेत त्यांना समजला की नाही माहिती नाही, किंवा जे ऐकणारे आहेत त्यांना त्याच्या मागचा उद्देश कळाला की नाही माहिती नाही. कारण त्यांनी ते तेवढं वाक्य फक्त अर्धवट ते बोलले आणि ते सोडून दिलं. परंतु पुढे जाऊन त्याचा जेव्हा अर्थ काढायचा कोणी प्रयत्न केला पण त्याचा ॲनालिसिस किंवा विश्लेषण जर कोणी केलं तर त्याच्यामधून काही गोष्टी त्या स्पष्ट होतात. किंवा जी व्यक्ती ती भाषण करते त्या व्यक्तीची जी परिस्थिती आहे किंवा ती व्यक्ती ज्या पदावर बसलेली आहे आणि ज्या प्रकारच्या अधिकार त्यांच्याकडे आहेत किंवा ज्या प्रकारची आज त्यांची स्थिती या देशामध्ये आहे ते बघितल्यानंतर एक गोष्ट मात्र समजते की ती जी व्यक्ती आहे ती असंच बोलत नाही, त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत. आणि म्हणून हा जो जासूस हा जो प्रकार आहे त्याच्याशी ती जोडलेली आहे का काय अशी शंका मनामध्ये येते. कारण सरकारला काही करता येणार नाही अशी या देशामध्ये कोणती गोष्ट आहे? तुम्हाला जर मी हा प्रश्न विचारला की सरकारला जमत नाही अशी कोणती गोष्ट या देशामध्ये आहे? सरकारच्या हातामध्ये संपूर्ण देशाची व्यवस्था आहे, किंवा राज्यामध्ये जर सरकार असेल तर पूर्ण राज्य आहे, पूर्ण व्यवस्था आहे, शासन प्रशासन कायदे कानून नियम सर्व काही सरकारच्या हातात असतं. मग सरकारला ती गोष्ट करता येत नाही जी गोष्ट लोकांनी केली पाहिजे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याचा अर्थ काय काढायचा किंवा आपण काय अर्थ काढला पाहिजे? तर त्याचा सरळ एक अर्थ होतो की सरकारला जी गोष्ट जमत नाही ती गोष्ट कोणती आहे ती जर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समजेल की हे सरकारला उघडपणाने करता येत नाही. बाकी सर्व गोष्टी सरकार करू शकतात आणि त्याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे आणि राज्य कोणत्या प्रकारचं आहे. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला ते समजणं एकदम सोपं जाईल. आणि ते समजून घेत असताना आपण एक गोष्ट समजली पाहिजे, आपण जर आपल्या देशाचा विचार केला तर आपल्याला आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि आपल्या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे. म्हणजे काय की आपल्या देशामध्ये लोकांचं राज्य आहे आणि संविधान जे लोकांनी निर्माण केलं आहे त्या लोकांच्या मार्फत हा किंवा संविधानामार्फत हा देश चालवला जातो. आणि बाबासाहेबांनी जी संविधानाची रचना केलेली आहे ती अशा प्रकारची रचना केलेली आहे की जगातलं सर्वोत्तम संविधान त्याला मानलं जातं आणि त्या व्यवस्थेवर आपला देश गेल्या 75 वर्षापासून काम करत आहे. आणि त्या संविधानामध्ये एक व्यवस्था दिलेली आहे. जे पण कोणी संविधानिक पदावर बसतं त्या व्यक्तीला शपथ घ्यावी लागते पदाची आणि गोपनीयतेची. ह्याचा अर्थ समजून घ्या. हे जे ज्यावेळेस
आपण विचार करतो ना की आपण एक सामान्य नागरिक म्हणून ज्यावेळेस आपण या देशामध्ये राहतो त्यावेळेस आपलं सरकार कशा प्रकारे काम करतं, आपलं शासन प्रशासन कशा प्रकारे काम करतं हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही येते की ज्यावेळेस कोणीही संविधानिक पदावर, मग राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, कोणीही असू द्या, जो पण संविधानिक पदावर बसतो त्याला संविधानानुसार शपथ घ्यावी लागते आणि पदाची आणि गोपनीयतेची ही शपथ असते. ह्याचा अर्थ काय की सर्व जे देशातील लोक आहेत त्यांच्याशी आम्ही समान पद्धतीने वागू, कायदा आणि नियम याचं पालन आम्ही करू आणि देशातली जी व्यवस्था आहे, कायदा सुव्यवस्था आहे, नियम प्रणाली आहे त्याचं आम्ही पालन करू, अशी एक शपथ त्यांना त्या ठिकाणी घ्यावी लागते. त्याशिवाय त्यांना ते संविधानिक पदावर बसताच येत नाही. अशी व्यवस्था आपल्या देशामध्ये असताना ज्याला म्हणतात ना कुंपण शेती खातं, तो प्रकार आपल्या देशामध्ये चालू आहे का काय अशी एक शंका येते. कारण तुम्ही जर बघितलं की ज्या वेळेस अशा प्रकारची व्यवस्था देशामध्ये असते त्यावेळेस आदर्श व्यवस्था काय असू शकते. आदर्श व्यवस्था ही असू शकते की ज्याप्रमाणे मी सुरुवातीला सांगितलं की जर कोणी मटण घेऊन चालला तर ते कोणतं मटण आहे हे बघून त्याला मारलं तर त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ही जबाबदारी कोणाची येते, सरकारची येते. किंवा जर एखादा दलित किंवा ओबीसी नेता जर एखाद्या मंदिरामध्ये गेला तर त्या मंदिराचं शुद्धीकरण केलं जातं. ही व्यवस्था कोण चालवतं, सरकार नाही चालवत. किंवा ते मारलं जे कोणी ती सरकार व्यवस्था नाही चालवत. किंवा त्यानंतर एखाद्या आता एक पुण्यामध्ये जी घटना घडलेली आहे की त्या ठिकाणी शनिवार वाड्यामध्ये जी पौराणिक वास्तू आहे, धार्मिक स्थळ नाही आहे ते, परंतु त्या ठिकाणी जर कोणी नमाज पडलं तर त्या ठिकाणी एक राजकीय वादळ निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्या ठिकाणी ज्यांनी कोणी नमाज पडलेला आहे त्यांना मात्र त्या ठिकाणी समोर उभं करण्यात आलेलं नाही. किंवा पोलिसांनी सुद्धा अज्ञात ज्या महिला आहेत की ज्या नमाज पडलेल्या आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे ज्या पण कोणी महिला आहेत त्या नमाज पडल्या आणि निघून गेल्या, त्यांनी कोणताही शांतता भंग केली नाही किंवा कोणत्याही कायदा व्यवस्थेची परिस्थिती निर्माण केली नाही. परंतु ज्यांनी तो व्हिडिओ बनवला आणि ज्यांना पाठवला त्यांनी मात्र पुण्यामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तर ह्या ज्या परिस्थिती आहेत ह्या परिस्थिती आपल्या देशामध्ये का निर्माण होतात. किंवा संविधानिक पदावर जे बसलेले लोक आहेत ते जन आक्रोश मोर्चा काढत संपूर्ण देशामध्ये फिरत आहेत. किंवा ज्यावेळेस धार्मिक उन्माद केला जातो किंवा ज्यावेळेस काही असे सणवार असतात त्यावेळेस एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी डीजे लावून मोठमोठ्याने नाचलं जातं किंवा त्या धार्मिक स्थळावर वर जाऊन झेंडे लावले जातात, विशिष्ट प्रकारच्या घोषणा दिल्या जातात. ह्या ज्या व्यवस्था आहे ही व्यवस्था कोण चालवतं ह्या त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. म्हणून हा जो विषय आहे तो समजून घेतला पाहिजे की ही जी व्यवस्था चालवली जाते ही लोकांच्या मार्फत किंवा अशा काही संस्था, संघटना किंवा अशा काही व्यक्ती असतात की ज्यांना हे काम आउटसोर्स झाले का काय असा प्रश्न निर्माण येतो किंवा अशी शंका निर्माण येते. किंवा जे गोदी मीडिया ज्याला म्हटलं जातं त्या मीडियाला मागच्या 10-11 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं तर ज्या प्रकारच्या डिबेट असतात तुम्ही त्या ठिकाणी लोकांच्या हिताचे मुद्दे, मग त्याच्यामध्ये गरिबी असेल, भ्रष्टाचार असेल, बेरोजगारी असेल, महागाई असेल किंवा सरकारचे निर्णय असतील, सरकारने बनवलेले कायदे असतील, धोरणं असतील, मग ते महिलांवर मुलांवर ह्या सर्व गोष्टींचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर चर्चा होताना तुम्ही कधी बघितले नसेल. परंतु हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान, चायना भारत किंवा असे जे मुद्दे आहेत हे कुठेही कोणत्याही कानाकोपऱ्यात जरी झाले तरी त्याच्यावर डिबेट पटकन सुरू केली जाते आणि त्याला एक मुद्दा बनवलं जातं आणि प्राईम टाईममध्ये दाखवला जातो. हे मागच्या 10-11 वर्षांपूर्वी तुम्ही बघितलेलं आहे. सरकार हे करू शकत नाही कारण धार्मिक तेढ निर्माण करणं हे सरकार करू शकत नाही. कारण संविधानाची शपथ घेऊन त्या ठिकाणी ते बसलेलं आहेत. त्यामुळं ते उघडपणाने धार्मिक अजेंडा किंवा धार्मिक निर्णय हे करू शकत नाहीत. आणि एवढंच नाही तर 2017मध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा हा निर्णय दिलेला आहे की भारत हा संविधानावर चालणारा देश आहे. भारत एक लोकतंत्र आहे, लोकशाही देश आहे आणि संविधानाचं राज्य या देशामध्ये आहे. त्याच्यामुळं जे कोणी राजकारण करणारे लोक आहेत किंवा पार्ट्या आहेत त्यांना धर्माच्या नावाने राजकारण करता येणार नाही किंवा धर्माच्या नावाने वोट बँक बनवता येणार नाही किंवा ज्यावेळेस ते प्रचार करतात त्यावेळेस धर्माचा आधार घेऊन त्यांना प्रचार करता येणार नाही. अशा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला असताना सुद्धा आपल्या देशामध्ये ज्या काही पार्ट्या आहेत, राजकीय पक्ष की ज्यांचं आज अस्तित्वच धार्मिक ध्रुवीकरणावर आहे ते मात्र
उठसूट तुम्ही बघा, धर्माच्या नावावरच लोकांना वाटण्याचा प्रयत्न करतात। एका बाजूनी जेव्हा निवडणूक येतात तेव्हा ते म्हणतात की आम्ही विकास केला आहे, देश प्रगती करतोय, देशाचा कायापालट झालेला आहे, देशामध्ये देशाची प्रगती अत्यंत जोरदार चालू आहे। आज देशाकडे सर्व जगाचं लक्ष लागलेलं आहे, जगाचा आपण एक विश्वगुरू झालेला आहोत। आज जगामध्ये तिसरी अर्थव्यवस्था आपण बनलेलो आहोत आणि याच्या विरोधाची जी परिस्थिती आहे ती आज देशामध्ये आहे। परंतु त्याच्यामध्ये जर कोणी 250 लाख कोटीचं कर्ज आज भारतावर आहे ह्याच्यावर बोलायला विषय नाही, किंवा 75 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आज देशामध्ये आहे ह्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही, किंवा देशामध्ये जी कंबरतोड महागाई आहे ह्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही। परंतु एक जी काही शायनिंग इंडिया 2004 पण ती एक मोहीम चालवली होती, तीच मोहीम आता इव्हेंटच्या स्वरूपामध्ये देशामध्ये चालू आहे। आणि म्हणून जे काही लोक आहेत किंवा हे जे कोणी करणारे आहेत ह्याच्यामध्ये असं आपण म्हणू शकत नाही की ह्याच्यामध्ये सरकार मला हे माहिती नाही, किंवा ज्या प्रकारचा हिंसाचार मणिपूरमध्ये 2-2.5 वर्ष चालू होता सरकारलाही माहिती नाही असं आपण म्हणू शकत नाही, किंवा ह्या ज्या घटना घडत आहेत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जे काही धार्मिक तेढ निर्माण केली जाते, ज्या प्रकारचे मोर्चे निर्माण केले जात आहेत आणि ज्या प्रकारे सांगितलं जातं की आमचा साहेब बंगल्यावर बसलेला आहे असं उघडपणाने सांगणारे लोक आहेत आणि ते संविधानाची शपथ घेऊन त्या ठिकाणी हे काम करत आहेत। जे मंत्री आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत ते लोक याच्यामध्ये सहभागी आहेत आणि म्हणून अशा लोकांवर कायद्याने बंदी आली पाहिजे। आणि म्हणून आपल्या देशामध्ये ज्याप्रमाणे मागणी केली जाते की धर्मांतर बंदीवर कायदा झाला पाहिजे, लव जिहादवर कायदा झाला पाहिजे, किंवा वेगवेगळ्या गोष्टींवर कायदे झाले पाहिजेत, अशी ज्या प्रकारची मागणी केली जाते त्याच प्रकारची एक मागणी आता लोकांनी केली पाहिजे की जे कोणी जनप्रतिनिधी संविधानाची शपथ घेतात किंवा संविधानिक पदावर बसलेले आहेत किंवा संविधानाची शपथ घेऊन आमदार, खासदार, मंत्री हे झालेले आहेत, त्या लोकांनी जर समाजामध्ये उतरून धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची आमदारकी, खासदारकी किंवा कोणतंही मंत्रिपद असेल ते तत्काळ बरखास्त झालं पाहिजे। अशा प्रकारचा कायदा आज आपल्या देशामध्ये आणि राज्यांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे। परंतु हा जो कायदा आहे तो ते निर्माण करणार नाहीत, कारण त्यांच्या धर्माचं जे राजकारण आहे त्याच्या आडवा येणारा तो कायदा आहे। सुप्रीम कोर्टाने नियम दिला तर सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली ती ते मानत नाहीत आणि अशा प्रकारचे जे काही गोष्टी आहेत हे समाजामध्ये धर्माच्या नावाने द्वेष पसरवणं हा जो प्रकार आहे तो सरकार म्हणून उघडपणे केला जात नाही, परंतु त्याला संरक्षण देणं ही सुद्धा सरकार म्हणून ही सरकारची एक मोठी चूक आहे। आणि म्हणून सरकारने सुद्धा सरकारचं जे काम आहे ते केलं पाहिजे आणि अशा प्रकारचे कायदे देशामध्ये बनले पाहिजेत की जेणेकरून जे लोक संविधानिक पदावर बसतात आणि समाजामध्ये जाऊन वेगवेगळे जन आक्रोश मोर्चाच्या नावाने आणि धर्मांतरबंदी आणि लव जिहादचे कायदे झाले पाहिजे म्हणून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची आमदारकी आणि खासदारकी ही तत्काळ रद्द झाली पाहिजे, अशी मागणी आता देशातील लोकांनी आणि राज्यातील लोकांनी करण्याची वेळ आलेली आहे। तुमचं याच्यावर काय मत आहे तुम्ही नक्की कमेंट करून कळू शकता। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह। धन्यवाद।